हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये जॉब अपडेट घेऊन आला आपल्यासाठी. परत वॅकन्सी निघाली इथं महाराष्ट्र राज्य विद्युत व पारेषण कंपनी मर्यादित. तर त्याची वॅकन्सी असणार आहे आता विद्युत सहाय्यक पदाची वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्याची वॅकन्सीचे पद जे आहे 2623 पदांची इथं भरती होणार आहे. तर तुम्ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. इथं फक्त ITI पास विद्यार्थ्यांना अप्लाय करू शकता तुम्ही. ITI पास जर असाल, आपल्याला अनुभव असेल 2 वर्षाचा 3 वर्षाचा, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे कशा पद्धतीची भरती असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, आपला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, चलन किती असणार आहे, सगळ्या गोष्टी A to Z गोष्टी या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. आपण काही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला सुरू करूया व्हिडिओला. जसं कधी बघू शकता त्याचा PDF फाईल मी ओपन केलेली आहे. ही जी भरती आहे महाट्रान्सको कंपनीतर्फे असते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथून ही वॅकन्सी आलेली असते मित्रांनो. ओके, तर या वॅकन्सी मध्ये जे आता सेवा नियोजन जाहिरात क्रमांक 8 नंबरची जाहिरात आहे. याच्या आधीची व्हिडिओ बनवली मी 1 पासून 7 पर्यंत. ते मी आपल्या चॅनलवर आहे. ते आय बटन मध्ये तुम्हाला लिंक टाकून देईन, त्याची मी तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, पदाचे जे नाव असणार आहे ते विद्युत सहाय्यक असणार आहे आपलं पारेषण कटांत्री. त्या कटांत्री पद्धतीमध्ये ही भरती असणार आहे मित्रांनो. त्या कंपनीबद्दल इथे लिहिले गेलेले आहे. त्याच्यानंतर इथं विभागस्तरीय सेवा ज्येष्ठांतील विद्युत सहाय्यक पारेषण कटांत्री या पदाची रिक्त पदे एकत्रित करून अनुशयी प्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्ष कटांत्री कालावधीसाठी भरण्यात अर्थपात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. तर म्हणजे 3 वर्षासाठी तुम्हाला हे असणार, 3 वर्षासाठी तुम्हाला कटांत्री पद्धतीमध्ये काम करायचं इथं. त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण कटांत्री पद्धती 3 वर्षाचा कटांत्री कालावधी समाधानधारक कर्त्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करून तसेच कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून सामान्य या नियमित पदावर समावेश घेण्याचा निर्णय कंपनीने प्रशासन घेईल. तर आपल्याला 3 वर्ष कधी आपण चांगल्या प्रकारे इथं काढले कटांत्री पद्धतीवर, तुम्हाला नंतर सहाय्यक टेक्निशियन म्हणून इथं घेतलं जाईल. तर असं इथं सांगितलं येत आहे. तशा पद्धतीने रिक्त पदांची अनुशेषा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर रिक्त पद आपण खालीलप्रमाणे वाचून घेऊया. इथे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे सगळ्यांना. तुम्हाला मी इथं रिक्त पदे आपल्याला बघून घ्यायचं कॅटेगरी वाईज. मी तुम्हाला टोटल पद्धती सांगणार आहे. इथं महिलांसाठी जे 766 पदं आहे. माजी सैनिकासाठी 317 पदं आहेत. आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आणि 91 पदांची भरती निघालेली आहे एकूण. भूकंपग्रस्तांसाठी 11 पदे असणार आहे. खेळाडू जे येतात पोस्ट आपल्या स्पोर्ट पर्सन मध्ये त्यांना 85 पदं आहे. आणि समाज आरक्षण मध्ये इथं 1353 पदांची भरती असणार आहे. तर असे एकूण इथं कॅटेगरी वाईज काही धरली आहे आपण सगळी. तर 2623 पदांची इथं भरती आहे मित्रांनो, सगळं तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर 2623 पदांची भरती आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. ITI नंतर आपल्याकडे अनुभव असेल चांगली इथं आपल्याला इथं ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटणार आहे मित्रांनो. त्यांच्याबद्दल त्यांनी इथं सविस्तर माहिती पण लिहिलेली आहे. ही पण माहिती तुम्ही वाचू शकता. ओके, निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत या शीर्षकाखाली देण्यात आले आहेत. सूचनेची उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्यात. तर आपल्याला वाचून घ्यायचं. रिक्त पदांच्या अधिक माहिती करता उमेदवार जाहिरात पत्राचे प्रपत्र 1 पाहावे. ओके, त्यामधील परिमंडळासह विभागनीय दर्शवल्या गेलेल्या विविध स्थानिक अवलोकन करावे. अर्जानंतर अर्ज भरावा. तर आपल्याला हे वाचून घ्यायचं शांतते पद्धतीने. प्रपत्र 1. ओके, ते पण तुम्हाला मी दाखवून पुढे. तर कटांत्रीची कालावधी जी असणार आहे आपली, सगळ्यांनी तुम्हाला सांगितले विद्युत सहाय्यक म्हणून तुम्हाला घेतला जाईल. आता पारेषण कटांत्री पद्धतीमध्ये तुम्हाला प्रथम 3 वर्ष कटांत्री पद्धती कालावधीत काम करावे लागेल. हे जर तुम्ही संपूर्ण वर्ष संपल्यानंतर तुम्हाला मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. त्याचे काम समाधानकारक असल्यास त्याची कटांत्री कालावधी पुढे चालू ठेवण्यात येईल. अशा पद्धतीने ते सांगलं 1 वर्षाच्या कालावधीत तुमचं काम बघितलं जाईल. तर दरवर्षी तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्हाला 3 वर्ष कंटिन्यू इथं करायला भेटेल. ओके, तर विद्युत सहाय्यक पारेषण कटांत्री 3 वर्षाची कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे अनुषंगी कंपनीची गरज असल्याचा विचार घेऊन कंपनीला सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून तुम्हाला सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्यात कंपनी प्रशासन घेईल. अशी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तुम्ही 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला चांगलं काम करत असाल तर सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून तुम्हाला इथं परमनंट घेण्यात येईल. ओके, मानधन म्हणजे आपली सॅलरी किती असणार आहे.
निवड झालेल्या प्रथम 3 वर्षांसाठी आपल्याला इथं सॅलरी दिलेली आहे. 3 वर्षांसाठी आपण सॅलरी स्ट्रक्चर बघूया. तर पहिल्या वर्षासाठी जसं प्रथम वर्षामध्ये आपल्याला 15,000 रुपये भेटणार दर महिना, द्वितीय वर्षासाठी आपल्याला 16,000 रुपये दर महिना भेटणार आहे आणि तृतीय वर्षासाठी आपल्याला 17,000 रुपये दर महिना भेटणार अशा पद्धतीने त्यांनी सांगण्यात आलं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, त्यानंतर व्यवसाय कर, मेडिक्लेम इत्यादी वजावट नियमानुसार करण्यात येईल. याच्यामध्ये एवढं नियमानुसार वजावट करणार आहेत ते. ओके. इथं आता शैक्षणिक अर्हता, तर शैक्षणिक अर्थामध्ये बघूया 31/7/2024 पर्यंत आपल्याला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे. तर विद्युत सहाय्यक, पारेषण, खटांत्री या पदासाठी उमेदवारांनी खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण केली असावी. तर शैक्षणिक अर्हता आपण बघूया इथं. तर शिकाऊ उमेदवारांनी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांचे प्रदान केलेले वीज यंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांचे प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला, किंवा त्याच्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीज तंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्या राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांच्या प्रदान केलेल्या वीज निर्मिती व्यवसायाचे राष्ट्रीय व्यवस्थापन प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी इथं, कॅन्डिडेट्स कम्प्लिटेड फॉर कोर्स 2 year ड्युरेशन, 2 वर्षाचा कोर्स झालेला पाहिजे. सेंटर ऑफ एक्सलंट इलेक्ट्रॉल सेक्टर अवॉर्ड फ्रॉम NCTVT न्यू दिल्ली सेक्टरकडून आपल्याला मिळायला पाहिजे अवॉर्ड्स, आणि पिरियड्स आपला झालेला पाहिजे. तर पिरियड्स इथे लिहिले गेलेले आहे. बेसिक कोर्स आपला किती 1 वर्षाचा झालेला पाहिजे. बोर्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स आपला झालेला पाहिजे इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये. त्यानंतर ऍडव्हान्स कोर्स झाला असेल तर मोड्यूलमध्ये 6 महिन्याचा ट्रेनिंग ऍडव्हान्स मॉड्यूल कोर्स नेक्स्ट 6 मंथ आपला झालेला असेल. ऑपरेशन्स मेंटेनन्स याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्यांनी कधी अपेंटिसशिप केली असेल आपण 6 महिन्याची आपण अपेंटिसशिप कधी केली असाल तर 6 महिन्याच्या अपेंटिसशिपवर बी आपल्याला इथं अप्लाय करू शकता आपण याच्याप्रमाणे कायद्यानुसार. ओके. अशा प्रकारे इथं लिहिले गेलेले संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर वाचून घ्यायची ITIच्या विद्यार्थ्यांनी. ओके. ते जाहिरातचा संबंध मराठीमध्ये असल्यामुळे आपल्याला वाचू शकता तुम्ही, इथं बघू शकता तुम्ही. ओके. वयोमर्यादा, तिथे प्रस्तुत जाहिराती अनुसार अर्ज सादर करण्याची विविध केल्यानंतर अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 31/7/2024 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्ज संपादित केलेली असणे आवश्यक आहे. सदर विविध केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अर्ज संपादित केल्याची उमेदवारांनी जरी लेखी परीक्षा गुणवाच्या आधारे गुणवत्ता यांची यादी स्थान मिळेल तर असे उमेदवारांना अपात्र ठरले जाते. अशा प्रकारे इथं नोट दिलेली आहे त्यांनी. ओके. वयोमर्यादा बघूया आता इथं. दिनांक 31/7/2024 रोजी उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे, 38 वर्ष आपले असलं पाहिजे मिनिमम. अशा प्रकारे सांगले त्यांना आपल्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण SSC प्रमाणपत्र नोंदविले दर्शवले जन्मतारीख राहत धरण्यात येईल असं सांगितलं. 10वीच आपल्याला इथं बोर्ड सर्टिफिकेट वगैरे लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला इथं. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय व सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ घटकांना 5 वर्षांची इथं सूट मिळणार आहे. मध्ये SC ST कॅटेगरी येतात. त्यानंतर अनाथ मुलं जे PWD मध्ये त्यांच्यासाठी असणार इथं ते. ओके. तर माजी सैनिकांसाठी इथं 3 वर्षांची सूट असणार आहे. ओके. खेळाडूंसाठी स्पोर्टमध्ये जे पण येतात त्यांना 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, 43 year पर्यंत. दिव्यांगमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये भूकंपग्रस्त कधी आपण असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त कधी असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने दिलेलं आहे. आपण कधी उमेदवार असाल महापारेष कंपनीमध्ये आपण पात्र कर्मचाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षापर्यंत राहणार आहे. जे आपण तुम्ही इथं काम करत असाल त्यांच्या कंपनीमध्ये पहिल्यापासून तर वीज पारेषण मध्ये त्यांच्यासाठी ते असणार आहे. तर आता इथं आरक्षण, तर आरक्षणाबद्दल लिहिलेलं आहे. इथं अटी आपल्याला सामाजिक आरक्षण लाभ घेण्याकरता अटी व शर्ती असतील. त्या अटी शर्ती आपल्याला वाचून घ्यायचे. आपल्याला काय अटी शर्ती असणार कॅटेगरी वाईज जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर त्या अटी शर्ती दिलेल्या आहेत. जसं वेगवेगळ्या कार्डसाठी वेगवेगळ्या अटी इथं दिलेल्या आहे. SC BC साठी पण दिलेलं आहे. त्यानंतर इथं SC BC झाल्यानंतर इथं आता बघू शकता तुम्ही महिला आरक्षण मध्ये पण दिलेलं आहे त्या अटी व नियम इथं वाचून घ्यायचा महिलांसाठी. त्यानंतर माजी सैनिक मध्ये येत असाल तर माजी सैनिकांनी ही अट वाचून घ्यायची. तुम्ही काही प्रकल्पग्रस्तांमध्ये येत असाल तुमच्यासाठी ही अट असणार आहे, तुम्ही वाचून घ्यायची. काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे इथं बघू शकता तुम्ही. भूकंपग्रस्तांमध्ये असाल तर भूकंपग्रस्त सर्टिफिकेशन वगैरे लागणार तुमच्या इथं. अशा पद्धतीने मला अटी दिलेली आहे. असे प्रत्येक तुम्हाला सर्टिफिकेट वेगळे लागणार आहे. इथं जे स्पोर्टमध्ये त्यांच्यासाठी सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे इथं दिलेलं आहे. सगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा दिव्यांग पर्सन असाल PWD मध्ये त्यांच्यासाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे इथं लिहिलं गेलेलं आहे.
आपण कधी अनाथ असाल तर अनाथांसाठी कोणतं सर्टिफिकेट असणार आहे हे इथं पण सांगितलं गेलेलं आहे आपल्याला. तुम्ही इथं वाचून घ्यायचं आपल्या स्टेप बाय स्टेप. संपूर्ण माहिती कॅटेगरी वाईज आपल्या अनाथ पर्सन वाईज दिलेली आहे. निवड पद्धती, आपल्या निवड पद्धती बघू शकता तुम्ही इथं. ऑनलाईन अर्ज आपल्या यशस्वीपणे सादर केल्याची सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बोलवण्यात येईल. तर आपल्या ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्या उमेदवारांना बोलवण्याची पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. तर आपल्या पडताळणी केली जाणार नाही म्हणजे तुम्ही स्वतः आपला फॉर्म आपण तिथं बघू शकता तुम्ही. आपण इथं अप्लाय करायला इलेजिबल आहे का नाही आपल्याला बघून घ्यायचं स्वतः. आपण इथं भरू शकतो का नाही त्यानुसार भरायचंय. अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना वस्तुनिष्ठ स्वरूपात ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. MCQ टाईप जे आपण म्हणतो त्याला. ओके. परीक्षा पदाकरिता आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सामान्य योग्यता चाचणी, जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहणार आहे इथं. तर विषय व उपविषय ते लिहिले गेलेले आहे आपण ते वाचून घेऊया. प्रश्न, गुण आणि आपली कालावधी. ते एक मध्ये येणार आहे आपल्या वीज तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान व वेस्टर्न नॉलेजचे प्रश्न राहतील आपल्याला. ते 50 क्वेश्चन्स प्रश्न असणार आहे 110 मार्कासाठी. 2 मध्ये असणार सामान्य योग्यता, जनरल ऍप्टिट्यूड असणार आपल्या तिच्या 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं त्यांनी. रिझनिंग मध्ये केलेले आहे. इथे 40 क्वेश्चन असणारे प्रश्न 20 मार्कांसाठी. याच्यामध्ये क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 20 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी. मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी. अशा प्रकारे इथे घेण्यात येणार आहे. एकूण आपली 130 गुणांची इथे प्रश्न असणार आहे. 150 मार्कांची आपली गुण असणार 150 मार्क असणार आहे. त्या एकत्रित आपल्याला 120 मिनिट टाइम असणार आहे म्हणजे आपल्याला 2 तासाचा टाइम दिला जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर त्या उमेदवारांना दिलेल्या चुकीच्या उत्तरांना पेनल्टी सुद्धा दिलेली आहे. तर पेनल्टी जी असणार आहे आपल्याला इथे दिले गेलेली आहे 1/4 असणार आहे. 0.25% म्हणजे आपल्याला एक 4 प्रश्न जर चुकले आपले तर आपल्याला 1 प्रश्न जर बरोबर आलेला असतो तर आपल्याला 1 मार्क आपला कट होऊन जाणार त्याच्यापैकी. अशा पद्धतीने पेनल्टी लागणार आहे आपल्याला. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे 1/4. तुम्ही बघू शकता इथं वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता. इथे संपूर्ण माहिती म्हणजे दिलेली आहे अशा पद्धतीने इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. त्यानंतर आता तुम्हाला इम्पॉर्टंट जे सांगून देतो इथं ते जे प्रकल्पग्रस्तांसाठी वगैरे माहिती दिलेली आहे. तर ती प्रकल्पग्रस्तांमध्ये कधी येत असेल तर 25 गुण वाढीव गुण देऊन अंतिम यादी करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला 150 पैकी जे गुण मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला 25 गुण वाढवून मिळतील प्रकल्पग्रस्तांसाठी. असं इथे लिहिलं गेलेलं आहे. सगळ्यांसाठी इथे वेगळे लिहिलेले गेलेलं आहे. तुम्ही इथं वाचू शकता इथं. त्यानंतर तुम्हाला इथं आता इथं सगळं माहिती दिलेली आहे आपल्याला किती गुण लागणार इथं. अंतिम यादीसाठी आपल्याला प्रत्येकी ऑनलाईन परीक्षा एकूण 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांत 100 गुणात करून अंतिम यादी निवड करण्यात येईल. म्हणजे ते कसं आता ते तुम्हाला मी सांगतो. 100 गुण म्हणजे कसं 100 गुणांपैकी 100 पैकी आपल्याला 30 गुण तरी मिळालेले पाहिजे. म्हणजे 150 पैकी आपल्याला 40 गुण पाहिजे. अशा प्रकारे आपल्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये येत असेल तर आपण करू शकतात. मागास प्रवर्गामध्ये म्हणजे आरक्षणामध्ये येतात 100 पैकी 20 गुण पाहिजे म्हणजे 150 पैकी आपल्याला 30 गुण पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे इथं. ओके. तशा पद्धतीने इथं माहिती वगैरे पण दिलेली आहे. ते आपण इथं वाचू शकता तुम्ही मराठीमध्ये PDF असल्यामुळे. तर निवड झालेल्या उमेदवारांची पदाची स्थापना कशी होणार आहे इथं हे पण लिहिण्यात आलेलं आहे. हे पण तुम्ही वाचू शकता. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर परीक्षेचं सेंटर बघूया आपण. इथं परीक्षा केंद्र दिलेले आहे त्यांनी इथं. तर परीक्षा केंद्रामध्ये त्यांनी आता भरपूर सेंटर इथं दिलेले आहेत. तर त्याच्या प्रकारे आपण बघू शकता. इथं ऑनलाईन परीक्षेकरिता निश्चित केलेले परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे असतील. तर त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशा पद्धतीने इथं शहरांची नावं दिली, जिल्ह्यांची नावं दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन निवडायचे आहे. आपल्याला इथे लिहिले गेलेले आहे. आपल्याला 3 सेंटर निवडायचे. प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2, प्रेफरन्स 3. जे आपलं पहिलं जे प्रेफरन्स असणार आहे त्यातच आपल्या 100% 99% चान्सेस येत असतात. आपल्या 1% चान्स असतो दुसरं सेंटर आपल्याला भेटतं. तर आपलं पहिलं सेंटर आपल्या जवळच चॉईस करायचं. जवळच आपल्याला एक्झाम देऊन टाकायची आपली वाली. अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही वाचू शकता संपूर्णपणे. ओके. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क. तर परीक्षा शुल्क काय असणार आहे आपली बघू शकता तुम्ही. खात्री करून घ्यायची आपल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यापूर्वी सदर पदाची पात्रता आहोत का याची खात्री करण्याची नंतरच आपल्याला अर्ज भरायचा आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. खात्री करून आपण अर्ज भरू शकता. उमेदवारांना खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वस्तू सेवा कर म्हणजे आपल्याला GST पण असणार आहे याच्यामध्ये. तर खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये प्लस GST असणार आहे. जे मागासवर्गीयमध्ये येतात SC ST मध्ये त्यांच्यासाठी सामाजिक शैक्षणिक मागास
त्यांना प्रवर्ग आर्थिक दुर्घटना अनाथ मुलं जे असतात त्यांना 250 रुपये आणि 250 रुपये जीएसटी असणार आहे. आणि दिव्यांग आणि माजी सैनिकसाठी कोणतीही फी नाही असणार, इथं 0 फी असणार आहे, 0 फी असणार आहे. ओके. तर ऑनलाईन शुल्क भरण्याकरता कोणत्याही पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. आपल्याला इथं जे ऑप्शन दिलेले असेल त्या ऑप्शन आपल्याला करायचं असतं. ओके. तर रिफंडेड नॉट रिफंडेबल असणार, इट इज ना परवाना. ओके, ना परतावा. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे इथं. ऑनलाईन अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे, पीडीएफ ची लिंक पण टाकून देईन, तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, हे दोघे तुम्ही वाचून घ्यायचं, पीडीएफ फॉर्म बी ऑनलाईन अप्लाय करायची लिंक पण तुम्हाला देऊन देईन मी. ओके. तर ऑनलाईन परीक्षेची हजर राहण्याची सूचना. आपल्याला हजर राहण्यासाठी इथं आपल्याला ऑनलाईन पद्धती एक्झामसाठी परीक्षेत उपस्थित राहण्यात फक्त महापारेषण कंपनीचे जारी केलेले प्रवेशपत्र म्हणजे कॉल लेटर आपल्याला ग्राह्य धरले जाईल. सोबत आणलं आपल्या सोबत घेऊन जायचं आपल्याला इथं कॉल लेटर आपलं वालं. ओके. त्यानंतर प्रवेशपत्रावर देण्यात आलेलं ठिकाण ऑनलाईन परीक्षेत घेण्यात येईल. जे ठिकाण तुम्ही निवडसान तिथं आपल्याला जायचं, आपल्याला एक्झाम होणार आहे. तसेच खाली नमूद केलेल्या कोणत्याही एक ओरिजिनल मूळपत्राची फोटोकॉपी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपली ओरिजिनल फोटोकॉपी म्हणजे कसं, जे आधार कार्ड पॅन कार्ड जे असतं आपल्याला ते आपल्याला घेऊन जायची. आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे त्याची ओरिजिनल रंगीत फोटोकॉपी घ्यायची आहे आणि ओरिजिनल आधार कार्ड पण घेऊन जायचं. एक फोटो कलर कॉपी घेऊन जायचा जो आपण तिथं अपलोड करणार तो फोटो. आणि कॉल लेटरची पण ओरिजिनल आपल्याला कलर कॉपी घेऊन द्यायची. अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे इटीसी ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. ते आपण सोबत घेऊन जायचे. तर रेशन कार्ड आणि शिकाऊ वाहन परवाने चालणार नाही इथं. लर्निंग लायसन्स इथं वाचून घ्यायचं, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर परीक्षा केंद्रावर उशिराने उपस्थित राहण्यास उमेदवारांची सूचना. तर आपल्याला इथं परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला 4 तास पहिले ते जाऊन उपस्थित राहायचं इथं सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला तिथं तपासणी होणार आहे, त्यासाठी इथे सांगितलं आहे. सगळ्यात आधी आपलं ओळख परीक्षा केंद्र ओळखपत्र तपासणी कॉल लेटर व आपलं मूळ छायापत्र ओळखपत्र तपासणी होणार आहे. त्यानंतर उमेदवाराची ओळख काही शंका आल्यास उमेदवाराला बसू दिले जाणार नाही, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओळख सिद्ध करण्याची अर्थसहाय्य ठरल्यास उमेदवारात परीक्षेचे बसता येणार नाही, अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे दिलेली आहे. परीक्षा जी असणार आहे आपली ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये असणार आहे. तर सर्वसाधारण अटी व शर्ती दिलेली आहे, तर तुम्ही इथं वाचू शकता. इथं दिलेली सगळ्या अटी व शर्ती दिलेली आहे, अशा पद्धतीने असणार आहे आपल्याला. ओके. इथं आपल्याला उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान नसल्यास खालील प्रमाणे प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला मराठी लँग्वेजचं आपल्याला प्रमाणपत्र म्हणजे आपल्या माध्यमिक शालांत परीक्षात प्रमाणपत्र अथवा मान्यताप्राप्त डिग्री आपल्याला 10वी मध्ये आपला मराठी विषय कधी असला उत्तीर्ण झालेला असला मराठी विषयामध्ये आपल्याला प्रमाणपत्र तेच ग्राह्य धरल्या जाईल. बाकी ज्यांच्याकडे नसणार आहे त्यांच्यासाठी इथं ऑप्शन दिलेले आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता, वाचून घेऊया. मराठी विषय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण शिकत असाल तर आपला तर असणार आहे. ओके, त्याबद्दल काही विषय नाहीये. संपूर्ण माहिती त्यांच्याकडे नसेल त्यांनी इथं वाचून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. काही तुम्हाला कंपनीचे काही डाऊट्स वगैरे असेल आपल्याला या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इथं आपले डाऊट्स क्वेरी आपला बघू शकता. तुम्ही इथं जाहिरात क्रमांक वगैरे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे अशा प्रकारे. तर ही जी डेट आहे 22/6/2024 रिलीज झाली होती पीडीएफ फाईल, आणि इथं त्यांनी GR काढला होता 22/6/2024 मुंबईसाठी. ते त्यांनी आलेलं आहे. आता इथे ऑनलाईन आपल्या 2 ते 3 दिवस झाले चालू झालेले आहे. 9 ऑगस्ट पर्यंत आपली लास्ट डेट असणार आहे. ओके. तर इथं आपल्याला छायाचित्रण वगैरे सिग्नेचर कशी करायची, आपल्याला डिक्लेरेशन वगैरे स्कॅन कसं करायचं त्याबद्दल संपूर्ण सूचना त्यांनी दिलेली आहे. इथे फोटोग्राफ्स वगैरे किती साईजचा पाहिजे, सिग्नेचर थंब रायटिंग कशी पाहिजे आपल्याला ते पण दिलेले आहे. त्यानंतर इथं स्कॅनिंग डॉक्युमेंटेशन कसं करायचं ते पण दिलेलं आहे. आणि फोटोग्राफ अपलोडिंग कसं करायचं ते पण इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं अपलोडिंग डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचं ते पण इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर गाईडलाईन्स पण दिलेली आहे दिव्यांग पर्सनसाठी, ते पण आपण इथं बघू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. डिक्लेरेशन आपल्याला भरून घ्यायचं. डिक्लेरेशन तुम्हाला मी खाली दाखवतो कसं आहे, त्याची प्रिंटआउट तुम्हाला मारून घ्यायची. ओके. ते आपलं डिक्लेरेशन असणार आहे. इथं आपलं नाव वगैरे टाकायचं आहे, आपल्याला पोस्ट टाकायची, त्यानंतर कोणाचा मुलगा आहे आपण ते टाकायचं, याचं वडिलांचं नाव वगैरे टाकून क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे टाकायचं आपल्याला. त्यानंतर आपली इथं सिग्नेचर्स करायची इथं. त्यानंतर पोस्टल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो चिपकून द्यायचा इथं. बाकीचे ते भरून घेतील. ओके. आपल्याला इथं फिजिकलसाठी इन्फॉर्मेशन सर्टिफिकेशन पण लागणार आहे. इथं आपलं नाव असणार आहे, संपूर्ण माहिती आपल्याला टाकून द्यायची, तालुका जिल्हा वगैरे, सिग्नेचर, आपलं प्लेस, आणि त्यानंतर आपलं डेट, त्या दिवशी तुम्ही भरत त्यानुसार डेट आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडून भरून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला इथं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आहे अशा इथं दिलं गेलेलं आहे.
ते जिल्ह्यावाईज सुद्धा वॅकन्सी बघू शकता तुम्ही, जसं की ते उदाहरण म्हणून दिलेलं आहे अमरावतीसाठी. त्यानंतर इथं अमरावती, परत यवतमाळसाठी दिलेलं आहे, त्यामध्ये अकोला. अशा पद्धतीने असे भरपूर जिल्ह्यांची नाव दिले. बुलढाणा. आपल्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आपल्याला इथं बघून घ्यायचे, सगळ्या कॅटेगरी वाईज आपल्याला बघून घ्यायचं. अशा प्रकारे जिल्हे वगैरे बघून चेक करून आपल्याला फॉर्म भरून टाकायचा आहे. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही डाऊट असेल काही, तर कारण पीडीएफ खूप मोठा आहे हा, तर आपल्याला याची पीडीएफ देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. 51 पेजची पीडीएफ येईल, तर आपल्याला वाचून घ्यायचं आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आपल्या कॅटेगरी वाईज, देन फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. तुम्हाला जी पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, अप्लाय करण्याची लिंक पण देऊन देईल. तर तुम्हाला आता काय करायचं, काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. अरे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या मित्रांसोबत पण व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके काय, डेलीचे मी 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो आणि मी याच्या आधीचे पण 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची पण लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देऊन देईल, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपल्या चॅनलला पण तुम्ही बघू शकता, तिथं दिलेलं आहे मी. ओके, टाकलेले आहे व्हिडिओ. ओके, त्यानंतर तुम्हाला आता चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा फिलअप करायचा तो फॉर्म तुम्हाला फिल करायचा व्हिडिओ पण बनवणार आहे. आणि याच्या अजून 2 नोटिफिकेशनची व्हिडिओ पण टाकायची बाकी, ती पण मी आता टाकणार आहे लवकर. ओके, तर आपण आता व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आता जय हिंद, जय भारत गाईज, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.